नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने तिसऱ्या टप्प्याची वाट सर्व महिला पाहत आहेत. मित्रांनो, अजूनही काही बऱ्याचशा महिलांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, बरोबर. तर शासनातर्फे तिसऱ्या टप्प्याची साठी घोषणा करण्यात आली. मित्रांनो, लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता पाठवला सुद्धा जाणार आहे. म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही त्यांना आता 4,500 रुपये आणि ज्यांना आधी 3,000 रुपये दिलेत त्यांना 1,500 रुपये अशा पद्धतीने हा तिसरा टप्पा तुमचा काहीतरी राहणार आहे मित्रांनो, किंवा तिसरा टप्पा वितरित केला जाणार आहे किंवा तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे, बरोबर. या व्यतिरिक्त मित्रांनो, मार्केटमध्ये एक वेगळीच अफवा पसरवली जाते की शेतकरी कुटुंबांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. हो मित्रांनो, एक वेगळीच अफवा मार्केटमध्ये पसरवली जाते. तर यावर शासनाने स्पष्टीकरण देत सांगितले, डायरेक्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय की कोणत्याही शेतकरी कुटुंबाचा अन्नधान्य बंद होणार आहे. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय, बरोबर, तो अप्रूव्ह झालाय, मंजूर झालाय आणि तुम्ही जर धान्य वगैरे घेताय तर तुमचं धान्य वगैरे बंद होणार नाहीये. हे डायरेक्ट शासनातर्फे क्लिअर भाषेत इथं देण्यात आलेलं मित्रांनो, स्पष्टीकरण शासनातर्फे देण्यात आलेलं आहे. बऱ्याचशा सोशल मीडियाच्या बऱ्याचशा माध्यमातून काही अफवा पसरल्या जात आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय आणि तो मंजूर झालाय तर तुम्हाला धान्य मिळणार नाही. काही ठिकाणी तर आधीपासूनच जेव्हापासून योजना सुरू झाली बऱ्याचशा सोशल मीडिया माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी अफवा पसरवल्या गेल्या की तुम्हाला पगार चालू आहे, लाभ मिळणार नाही, PM किसानचा पैसे घेताय तर लाभ मिळणार नाही. यावर शासनाने स्पष्ट दिलेलं आहे की अन्य कोणत्याही योजना चालू असतील तरी पैसे बंद होणार नाहीत. म्हणजे तुमचे त्या योजनेचे लाभ मिळणं बंद होणार नाही आहे मित्रांनो, स्पष्टपणे शासनाने दिलेलं आहे. आतापर्यंत बऱ्याचशा महिलांनी यामुळे अर्ज भरणे राहू दिले मित्रांनो. काहींच्या मनात हा संशय होता की माझा पगार चालू आहे तर मी जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर माझे पैसे येणार नाहीत, पगार बंद पडेल. काहींच्या मनात होतं की मी PM किसानचा लाभ घेते तर मला पैसे येणार नाही, माझे PM किसानचे पैसे बंद पडतील मी जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर. असे वेगवेगळे प्रश्न सर्व महिलांच्या मनात होते मित्रांनो, बरोबर. तर असे वेगवेगळे प्रश्न आतापर्यंत तुमच्या मनात रुजवले जात आहे, बरोबर. तर आता शासनाने यावर स्पष्टीकरण दिले. डायरेक्ट तुम्ही बघू शकता स्पष्टीकरण शासनाने स्वतः दिले. 5 तारखेचा मंत्रिमंडळ बैठक निर्णय आहे हा. यामध्ये शासनाने स्पष्ट सांगितले की शेतकरी कुटुंबांना जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्यांना अन्नधान्य बंद होणार नाही आणि अन्य तत्सम योजना ज्याही आहेत त्या सर्व चालू राहणार, त्या बंद होणार नाहीये. अन्य तत्सम योजना म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंटच्या कोणत्याही सर्व शासकीय योजना कोणत्याही असो त्या सर्व योजनांचा जर तुम्ही लाभ घेताय आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय तरी सुद्धा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे सर्व महिलांना माझी अजूनही विनंती आहे की अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून टाका. खरंच सांगतोय तुम्हाला, भरून टाका. शासन तुम्हाला वारंवार सांगते, मी आतापर्यंत एवढे व्हिडिओ बनवले, एवढं वारंवार तुम्हाला माहिती देतोय की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर भरून टाका. कारण शासनाने वरतून GR मध्ये स्पष्टीकरण केलं आहे की जर PM किसान अन्य तत्सम कोणत्या योजनांचा लाभ घेताय तर तुम्ही इथं अर्ज करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही पात्र ठरले इथं लाडकी बहीण योजनेत तर तुम्हाला त्या सुद्धा योजनेचा लाभ मिळेल आणि या सुद्धा योजनेचा लाभ मिळेल. आणि जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेताय आणि जर तुम्हाला इथं फॉर्म रिजेक्ट झाला किंवा अपात्र ठरल्या तर तुम्हाला फक्त त्याच योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे तुमचा पगार असेल किंवा PM किसान असेल किंवा अन्य तत्सम योजना, संजय गांधी, श्रावण बाळ कोणत्याही, तर अशा योजनांचा जर तुम्ही लाभ घेताय तर तुम्हाला इथं जर लाडकी बहीण योजनेत तुमचा फॉर्म मंजूर नाही झाला म्हणजे रिजेक्ट झाला तर तुम्हाला फक्त त्याच योजनांचा लाभ मिळेल. आणि जर तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुद्धा तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुद्धा म्हणजे त्याचा सुद्धा लाभ मिळणार आहे. आणि अन्य ज्या तुमच्या योजना आहेत श्रावण बाळ, संजय गांधी, PM किसान या योजनांचा सुद्धा लाभ मिळेल. तर अशा पद्धतीची काही तरतूद आधीच केली होती शासनाने. आता स्पष्टपणे शासनाने नमूद केलं. तुम्ही बघू शकता मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय काढला. कारण बऱ्याचशा ठिकाणी सोशल मीडिया माध्यमातून काही अफवा पसरवल्या जात होत्या की शेतकरी कुटुंबांना जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर त्यांना अन्नधान्य मिळणं बंद होणार आहे. तर यावर स्पष्टीकरण दे शासनाने क्लिअर भाषेत तुमच्यासाठी दिले. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दाखवतो डायरेक्ट. जर शेतकरी कुटुंबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तो जर मंजूर झाला असेल तर त्यांचं कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य बंद होणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर शासनाने स्पष्टीकरण देत स्पष्ट भाषेत त्यांना सर्वांना कळवलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सर्वांना आदेश दिलेले आहे, बरोबर. सोबतच मित्रांनो, ज्या हप्त्याची तुम्ही आतापर्यंत वाट बघताय तर लक्ष द्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता
ज्याची तुम्ही भरपूर आतुरतेने सर्व महिला वाट बघताय, तो तिसरा हप्ता तुमचा साधारणतः 10 तारखेपासून पुढे टाकला गेला होता मित्रांनो. परंतु मी सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आला. बरं बघा, बऱ्याचशा महिलांनी मला आतापर्यंत कमेंट केलं की सर मी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे. तुम्ही फॉर्म कधीही भरलेला असेल, मी वारंवार तेच घसत नाही, तुम्हाला खरं सांगतो क्लिअर गोष्ट, वारंवार तेच सांगून काय फायदा नाही. तुम्ही फॉर्म कधीही भरलेला असो, बरोबर. एक तुम्ही विचार करता का की तुमचा आधार लिंकचा सिस्टीम कसं आहे. तुम्ही बँकेत जाता, बँकेत तुम्ही आधार कार्ड लिंक केलं, तुमचं आधार कार्ड लिंक आज बँकेत केलं, आज ते रेकॉर्ड तुमचं समजा 4 दिवस म्हणा 8 दिवस म्हणा, ते रेकॉर्ड तुमचं हेड बँकेचे म्हणजे तुमची जी बँक आहे तिच्या हेड ब्रांचला जाईल, बरोबर. तिच्या हेड ब्रांचला गेल्यानंतर साधारणतः 8 दिवस झाले तुमचे, इथं अजून 2-3 दिवस किंवा 4 दिवस म्हणजे 15 दिवस पकडू आपण. 15 दिवसांनी ते रेकॉर्ड आधारकडे जाईल, त्यानंतर आधार त्याला समावेश करेल, त्यानंतर आधार त्याच्यावर 4-5 दिवस काम करेल, पडताळणी करेल आणि त्याच्यानंतर साधारणतः 20 ते 25 दिवसांनी तुमचा आधार लिंक तुमच्या अकाउंटमध्ये होईल. आता तुम्ही बऱ्याचशा लोकांनी एका दिवसात आधार लिंक झालं, एका दिवसात अर्ध्या घंट्यात आधार लिंक झालं, असे बरेचसे न्यूज ऐकले, बरोबर. पण आधार लिंक झालं म्हणजे तुमच्या खात्याला तुम्ही आधार लिंक केलं, पण तुमचा डाटा आधारकडे ट्रान्सफर व्हायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. त्यामुळेच तुमचा डाटा जो तुम्ही आधार लिंक केले, काहींनी 7 वाजता केलं, काहींनी 8 वाजता केलं, काहींनी सोमवारी केलं, काहींनी मंगळवारी केलं, सर्वांनी एकाच वेळेस केलं का? नाही, बरोबर. गर्द्या जेवढ्या आहे बँकेत, काय करणार नागरिक. पण तुम्ही तुमच्या खात्याला आधार लिंक केलं, त्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांनी तो डाटा अपडेट झाला असेल आणि तो डाटा अपडेट झाला त्यानंतर तुम्हीच विचार करा की जुलै महिन्यापासून समजा 20 दिवस पकडा तुम्ही, तुमचा ऑगस्ट महिन्याची शेवटचा हप्ता आला, बरोबर. शेवटच्या हप्त्यामध्ये आले. आता आधार कार्डमध्ये जर डाटा अपडेट झाल्यानंतर आधार कार्ड पासून परत लाडकी बहीण योजना समाविष्ट करायला अजून 4-5 दिवस, बरोबर, त्यांच्याकडे तो डाटा जाईल. मग अशामुळे मित्रांनो साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापासून तुमचे ज्यांचे आधार लिंक केलेले आहे त्यांचे पैसे अजून आलेले आहे. का आले नाहीये? कारण तुमचा डाटा जो तुम्ही आधार लिंक केलं, सर्व केलं, तो डाटा अजून आधारकडे व्हेरीफाय झालेला नाहीये आणि तो व्हेरीफाय झाला नाहीये म्हणून तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीयेत, बरोबर. तर लक्ष द्या, साधारणतः 10 तारीख सांगितली होती, 10 तारखेनंतर 10 तारीख पोस्टपेंड होऊन मित्रांनो साधारणतः 15 तारखेच्या पुढे आता लेटेस्ट न्यूज आलेली आहे की 15 तारखेच्या पुढे सर्वांच्या खात्यामध्ये तिसरा टप्पा पाठवला जातो मित्रांनो. हो, सर्व महिलांच्या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पाठवला जाणार आहे मित्रांनो. त्यासाठी काळजी करू नका, संयम बाळगा, शांतता ठेवा. तुम्हा सर्वांना जेवढ्याही महिला आता पात्र आहेत त्यांच्या सर्वांच्या आधार कार्ड बँकेला लिंक दिसलं म्हणजे डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहे. साधारणतः 15 तारखेच्या पुढे सर्व महिलांच्या खात्यामध्ये टोटली रक्कम पूर्ण पाठवली जाणार आहे मित्रांनो. आतापर्यंत 2.5 लाख महिलांना लाभ दिलाय. आता उर्वरित जेवढेही महिला आहेत त्यांना सुद्धा आणि या 2.5 लाख महिला सुद्धा आहेत ज्यांना 1500 रुपये बाकी द्यायचे ते सुद्धा, आणि या उर्वरित महिला ज्यांना 4,500 रुपये मिळाले नाहीयेत किंवा 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये, या सर्व महिलांना आता एकाच वेळेस 15 तारखेच्या पुढे सर्व पैसे पाठवले जाणार आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीची काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल, आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.